प्रोडक्ट तयार करत असेल तर मला असं वाटतं की किराणा मालाच्या दुकानातून आणतोच ना आपण ती वस्तू, बरोबर आहे की नाही? पण एकदा तिला संधी दिली तर काय हरकत आहे आपण 50-100 रुपये खर्च करून. असंही तुम्ही तुमच्या मुलांना पिझ्झा बर्गर वरती बरेच पैसे खर्च करत असतात, बरोबर? तुमच्याच गटात शेव आहे. आता दिवाळीचा तुम्हाला पंत्या वगैरे घ्यायच्या असतील, करायच्या असतील, तुमच्या गटातलीच ती मुलगी आहे जी करतीये, पण तुमच्या गटामध्ये जसे या मॅडम आहेत तशा म्हणजे सर्व्हिस करणाऱ्या महिला बऱ्याच असतील. दिवाळी ऑर्डर करणारी पण मी आता नावं लिहून घेतली आहेत. उन्हाळी काम आमच्यासारख्या आळशी बायका त्यांनी त्यांच्याकडून घ्यावं असं मला वाटतं. तर मला काय म्हणायचं, या ताई साड्या देतात आता, मग नवरात्री दिवाळीमध्ये काय हरकत नाही. मी असं म्हणत नाही, विंडो शॉपिंग करायला काय हरकत आहे ना, डोळ्यांनी बघून तर येऊया आपण नक्की त्या काय आणतात, कोणते प्रकार असतात त्यांच्याकडे. सजेशन द्या त्यांना काहीतरी तुम्ही की असं नाही असं करा ताई, या प्रकारच्या आणा, फॅशनातल्या अशी आहे, आम्हाला अशा हव्यात, बरोबर आहे? तर आपणच आपल्या महिलातल्या जो औद्योगिक म्हणजे म्हणतात ना एक इच्छा त्यांच्यात निर्माण झाली काहीतरी व्यवसाय करण्याची, तर आपण त्याला पाठबळ देऊया. आज जर प्रत्येक गटामध्ये 15 महिला उपस्थित असतील, त्यातल्या 6 महिला जरी त्यांचं कस्टमर झाल्या आणि त्या 6 महिलांनी तुमच्या, आता तुम्ही मला वाटते फक्त एवढंच फ्रेंड सर्कल तुमचं नक्कीच नाहीये, मुलांमुळे पण तुमच्या त्यांच्या मित्रांच्या पण आया तुमच्या मैत्रिणी असतात चांगल्या, त्यांना सांगा. बरं एका महिलेकडून 10 कस्टमर जरी तिच्यापर्यंत गेलं नॉक करायला, तर त्यातलं 2 कस्टमर तर कायमस्वरूपी राहील ना तिला, बरोबर आहे? कळतंय का मी काय म्हणते? तर तुम्ही सगळ्यांनीच खरंच तसा प्रयत्न करा, मग ते कशाही दृष्टिकोनातून असू दे. तुमचा हाय क्लस्टरचा एक ग्रुप होतोय तयार, ओके?